नाशिकच्या गोदावरीतील पाणी पिण्यायोग्य एमपीसीबीचा हा अहवाल समोर आलेला आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची धक्कादायक आकडेवारी समोर आली। नाशिकच्या गोदावरीतील पाण्याला गुड टू एक्सलंट असा शेरा देण्यात आलाय। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता। त्यातच आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जी आकडेवारी जाहीर केली त्यावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नाशिककरांना आता मिनरल वॉटर अर्थात शुद्ध पाणी घेण्यासाठी दुकानात जायची आवश्यकता नाही आहे, कारण नाशिकमध्ये वाहणाऱ्या गोदावरीचं पाणी हे मिनरल वॉटरच्या तोडीचा असल्याचा हास्यास्पद आणि धक्कादायक खुलासा थेट प्रदूषण नियंत्रण महामंडळानं केलेला आहे। मी मुद्दामून या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे की गोदावरीचं जे पाणी आहे ते नेमकं मिनरल वॉटर एवढं स्वच्छ आणि शुद्ध आहे का। हे गढूळ दिसणारं पाणी गोदावरीचं आहे, जे पाणी लोक या ठिकाणी तीर्थ म्हणून प्राशन करत असतात, तीर्थ म्हणून पित असतात। आपण बघू शकतोय की अगदी स्पष्ट या दोन पाण्यांमधला फरक कसा आहे तो। हे मिनरल वॉटरचं पाणी आणि हे गोदावरीच्या तीर्थी, या दोन बाटल्यांमधल्या पाण्यांमध्ये आपल्याला गोदावरीच्या एकूणच पाण्याचा फरक जो आहे तो स्पष्ट बघायला मिळू शकतो। या व्यतिरिक्त जर आपण हा संपूर्ण परिसर आणि गोदावरीचं पात्र बघितलं तर अगदी उघड्या डोळ्यांनी सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतं की हे पात्र अस्वच्छ आहे, या ठिकाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळ एसी केबिनमध्ये बसून फक्त खालच्या कारकुनांनी सांगितलेल्या आकड्यांवर सह्या करतंय का, असा सवाल जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होतोय। खरं तर या संदर्भात गोदाप्रेमींनी आता थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे या अधिकाऱ्यांवर दाखल करावेत अशी मागणी केलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा, अधिकारी, TV9 मराठी।